एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर आज मी तुमच्या सोबत ना एक छान असा व्हिडिओ शेअर करणार आहे. ते म्हणजे हे मी खूप सारे ना मिशोवरून पार्सल मागवलेले आहे, जे की माझं हे कपाट आहे ना एकदम कोमून भरलेलं, तेच मला ऑर्गनाइज करायचं आहे. कारण की ना माझं कपाट आहे ना तुम्हाला कधीही उघडून बघितलं ना हमेशा मेसी दिसतं आणि तोंडावरती 4-5 कपडे पडतातच, असंच असतं. कारण की एक कपडे काढायला गेले ना दुसरे 4-5 पडतातच खाली आणि मग ते घाई गडबडीत तसंच कोमून जायचं. या चक्करमध्ये माझं कपाट कधीच ऑर्गनाइज दिसत नाही. तुम्हाला आता दाखवते मी, प्लीज मला नाव नका ठेवूया, कारण की मी आता ते छान असं रचून ठेवणार आहे. बघूयात आता हे ऑर्गनायझर्स मला किती उपयोगात पडतात ते. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी तुमच्यासोबत मी जे कोणते ऑर्गनायझर मागवले ना तर ते शेअर करते. तर सगळ्यात आधी हे आहे एक ब्लाऊज ऑर्गनायझर. जर तुमच्याकडे असे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वगैरे असेल किंवा तुम्हाला डेडिकेटेड अशी स्पेस हवी असेल ज्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज वगैरे स्टोअर करायचं असेल, तर त्यासाठी हे ऑर्गनायझर खरंच खूप छान आहे. हे मला 350 रुपयाला 3च्या सेटमध्ये रिसीव्ह झाले आणि ओव्हरऑल असं जे फॅब्रिक आहे सोबतच शाईनची जी काही क्वालिटी आहे ना ती खरंच खूप छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्पेशियस सुद्धा आहे. यामध्ये कमीत कमी तुम्ही अगदी लाईटवेट फॅब्रिकचे 10-15 ब्लाऊज आरामात स्टोअर करू शकतात आणि हेवी डिझायनर ब्लाऊज असेल तर कमीत कमी 7-8 ब्लाऊज यामध्ये आरामात बसतील असं हे ऑर्गनायझर आहे. त्यानंतर हे एक साडी कवर आहे, म्हणजे यामध्ये आपण साडी छान अशी स्टोअर करून ठेवू शकतो, जेणेकरून आपल्या ज्या साडी आहे त्या डस्टपासून छान अशा प्रोटेक्टेड राहतील. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सुद्धा कॉटनमध्ये आहे. चेनची क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे आणि याला ना एक नेट दिलेली आहे काही अशा प्रकारे. त्यामुळे ना आपल्याला लगेच कळून येईल की आतमध्ये कोणती साडी ठेवलेली आहे. याची जी फॅब्रिक क्वालिटी आहे ना ती अगदी टॉप नॉच आहे आणि याची प्राइस आहे ना 300 रुपये आहे, ज्यामध्ये मला हे 12च्या सेटमध्ये रिसीव्ह झालेले आहे. त्यानंतर हे एक बॉक्स टाईप मी ऑर्गनायझर मागवलेलं आहे, ज्याला की लीड सुद्धा आहे. तर हे मी ना 200 रुपयाला 2च्या सेटमध्ये मागवले. एक जे आहे ना ते मोठ्या साईजचं आहे आणि एक असं छोट्या साईजचं आहे. हे सगळे जे काही ऑर्गनायझर आहे मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहे आणि प्राइस सुद्धा यांची खूप अफोर्डेबल आहे. तुम्हाला सुद्धा हे परचेस करायचे असेल तर या सगळ्यांची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल, तिथून तुम्ही यांना नक्कीच परचेस करू शकतात. तर त्यानंतर हे एक ऑर्गनायझर आहे. हे ऑर्गनायझर खूप छान आणि क्लासी आणि ट्रेंडी होतं. मी खूप सारे ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये हे ऑर्गनायझर बघितले होते, त्यामुळे म्हटलं यांना सुद्धा आपण ट्राय करूयात, म्हणून हे ऑर्गनायझर मागवले. आणि बघायला गेलं ना तर हे जे ऑर्गनायझर आहे ना हे मला ना 250 रुपयाला 2च्या सेटमध्ये रिसीव्ह झाले आणि क्वालिटी यांची खूपच छान आहे. हे जे ऑर्गनायझर आहेत ना हे रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे, पण यांची जी काही डेप्थ आहे ना ही काही अशी मला खूप जास्त वाटली नाही, पण ओव्हरऑल क्वालिटी मात्र खूपच छान आहे आणि हँडलसुद्धा याला दिलेले आहे. त्यानंतर हे एक ऑर्गनायझर आहे. हे मी ना 150 रुपयाला 6च्या सेटमध्ये ऑर्डर केलेलं आहे आणि हे ना मला खूप जास्त आवडले, कारण की मी सगळ्यात जास्त यांचा वापर करणार आहे हे मला माहीत झाले. याचा वापर मी कसा करेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. तर सगळ्यात आधी माझा जो कपाट आहे त्याची तुम्हाला अवस्था दाखवते. बघू शकतात खूप जास्त मेसी झालेला आहे. इवन एक क्लोथ सुद्धा मला चांगलं प्रॉपर ऑर्गनाइज आणि घडीत दिसत नाही. सगळे जे आहे फक्त कोंबाकोंब झालेली आहे. कोणतंही काही घ्यायला गेलं तर 10 कपडे तोंडावर पडतील अशी याची व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे ना सगळ्यात आधी हे सगळं कपाट मी खाली करून घेतले आणि स्वच्छ करून घेणार आहे आणि त्यानंतर सुरुवात होईल ते म्हणजे डिक्लटरिंग आणि त्यांचे सेक्शन डिवाइड करण्याची. तर आपल्यापैकी बऱ्याच अशा लेडीज असतात किंवा मुली असतात, त्यांना ना जे कपडे असतात ना ते एक अटॅचमेंट म्हणून आहे ना आपण त्यांना असेच जपून ठेवतो वर्षानुवर्षे. मग ते आपले कामाचे असो किंवा नसो, किंवा ते आपल्याला फिट होत असो किंवा नसो. वजन वाढल्यानंतर आपण वजन कमी करून परत आपण हे कपडे वापरायला काढू असा विचार करून सुद्धा आपण ते कपडे तसेच आपल्या कपाटामध्ये ठेवतो. हे विचारात ना मी आहे बरं का. त्यामुळे ना माझ्या कपाटामध्ये जे काही नवीन कपडे येतात ना त्यांच्यासाठी जागा शिल्लक नसायची. त्यामुळे यावेळेस मी ठरवूनच घेतलं होतं, जेवढे काही जुने कपडे आहेत जे मला आता फिट होत नाही, जे काही खराब झालेले आहे, जे की मी आता घालत नाही पण चांगल्या अवस्थेत आहे, ते सगळे मी डोनेट करून टाकणार आहे किंवा रिसायकलिंगमध्ये देऊन टाकणार आहे. याच्या आधीही मी माझे बरेचसे कपडे रिसायकलिंगला दिलेले आहे किंवा डोनेट करून टाकलेले आहे. रिसायकलिंगमध्ये ना कधी वाटलं तर घरीच गोधडी शिवून टाकायचे किंवा मग जुन्या कपड्यांपासून ते आपल्याला छान अशी रग वगैरे बनवून देतात किंवा सतरंजी बनवून देतात, तर त्यांच्याकडे देऊन सुद्धा आपण छान असे कपड्यांचं रिसायकलिंग करून घेऊ शकतात. जर तुम्हाला गोधडी बनवायला जर प्रेफर वाटत नसेल तर. ऑब्व्हियसली मी सुद्धा गोधडी वगैरे शिवण्यात अजिबात माहिर नाही आहे, मला येतच नाही, मी आतापर्यंत एकदाही केलेलं नाही आहे. पण मी माझ्या आईला बघितलेले असे कुटाणे करताना आणि सासूबाईंना सुद्धा. तर मी माझ्या कपड्यांना तर मोस्टली रिसायकलिंगसाठी देते किंवा मग ते डोनेट करून टाकते. तर हे 2 पर्याय मी माझ्यासाठी खूप प्रेफर करत असते.
आता बऱ्याच वेळा ना आपण कपाटामध्ये डांबर गोळ्या ठेवतो, पण बऱ्याच वेळा असं होऊन जातं की त्या डांबर गोळ्यांचा जो काही कलर असतो ना तो आपल्या कपड्यांना लागतो. मग असं होऊ नये म्हणून मी काय करते माहिती का, आता हे जे कापड आहे ना हे सुद्धा मी रिसायकल करून घेतले. आता हे फेकायचंच होतं, म्हटलं चला याचाच वापर करून घेऊया. असं छोटंसं स्क्वेअर कट करून घेतले आणि यामध्ये अशी डांबर गोळी घालून याची छोटीशी पोटली बांधून घेतली. आणि ही पोटली ना तुम्ही जिथं आपल्याला डांबर गोळी ठेवायची तिथं ठेवून द्यायची. ऑब्व्हियसली याच्यामुळे तुमच्या कपड्यांना डाग सुद्धा लागणार नाही आणि या डांबर गोळीचे जे काही बेनिफिट आहे ते सुद्धा आपल्याला मिळेल. तुम्हाला जर असं कापड वापरायचं नसेल तर तुम्ही टिश्यू पेपर सुद्धा वापरू शकतात. कम्प्लिटली तुमच्यावरती डिपेंड करतं. आता ही जी पोटली आहे मी एखाद्या साईडमध्ये अशी ठेवून देते. आता या बॉक्समध्ये ना मला माझे सगळे जे काही विंटर वेअर आहेत ते सगळे यामध्ये स्टोअर करायचे आहे आणि हे अगदी 4 महिन्यानंतरच वापरण्यात येणार आहे. त्यामुळे यामध्ये मी ना उबट वास येऊ नये म्हणून यामध्ये एक डांबर गोळी अशी ठेवून दिलेली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, जे काही लीडचे जे काही बॉक्स आहेत ना ऑर्गनायझर, त्यामध्ये मी माझे विंटर वेअर ठेवलेले आहेत. तर यामध्ये ना मी माझे आणि माझ्या मुलाचे जेवढे काही स्वेटर आहेत ते यामध्ये ठेवलेले आहे. आता यामध्ये ठेवण्याचं कारण एवढंच आहे की हे जे बॉक्स आहे हे छान असं व्यवस्थित राहतं, कारण की याला लीड आहे आणि त्यामुळे यामध्ये आपण जे काही लॉंग टर्ममध्ये स्टोअर करतो ते कपडे यामध्ये स्टोअर करू शकतो. त्यामुळेच हा बॉक्स मी स्पेशली माझे जे काही विंटर वेअर आहे त्यासाठी मी वापरलेला आहे. आता हा तर छान असा ऑर्गनाईज झाला आहे. आणि त्यानंतर हा जो छोटा बॉक्स आहे ना यामध्ये सुद्धा मी एक डांबर गोळी ठेवलेली आहे आणि यामध्ये मी माझ्या मुलाचे जेवढे काही ट्रेडिशनल आउटफिट आहे ते सगळे यामध्ये मी स्टोअर केलेले आहे. आता सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे ना असे चंकी आणि फंकी ड्रेस तो वापरत नाही, त्यामुळे हे आता मी यामध्ये स्टोअर करून देणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे जेव्हा मी पॅक करत होते ना त्यावेळेस मला जाणवलं की मुलांसाठी ना अजिबात फॅशन नसते बरं का. अगदी छोट्याशा बॉक्समध्ये माझ्या मुलाचे वर्षभराचे फॅशनेबल कपडे यामध्ये मावून गेले. प्रथमच्या ठिकाणी जर मुलगी असती ना तर खरं सांगते माझं अर्ध कपाट तिच्याच कपड्यांनी भरून गेलेलं असतं. बरं असो, आता जे आहे त्यातच समाधान मानायला हवं. त्यानंतर हे जे मोठं तुम्हाला ऑर्गनायझर दिसते ना तर यामध्ये मी जेवढे काही बेडशीट आहे, जीन्स आहे आणि थोडेफार जे एक्स्ट्राचे टॉवेल आहेत ना तर ते यामध्ये ना असे फाईल मेथडने यामध्ये स्टोअर केलेले आहे. जेव्हा कधीही मला बाहेर वगैरे जायचं असेल ना तर मी मोस्टली ना पंजाबी किंवा ट्रेडिशनल आउटफिटपेक्षा ना जीन्स घालायला खूप जास्त प्रेफर करते. त्यामुळे ना हे जीन्स मी खूप जास्त वारंवार वापरते. त्यामुळे अशा बॉक्समध्ये ठेवलेले आहे जिथं मी ना इझिली ॲक्सेस करून ठेवेन. आणि हे जे काही बेडशीट आहेत ना यामधनं फक्त जे व्हाईट कलरचं बेडशीट आहे ना तेच मी कधी कधी वापरते. बाकीचे जे काही 2 बेडशीट आहेत ना ते मी खूप जास्त फ्रिक्वेंटली आलटून पलटून वापरत असते. त्यामुळे ना हे बेडशीटसुद्धा माझ्या खूप जास्त कामाला येतात आणि वारंवार वापरण्यात येतात. त्यामुळे ना हे मी अशा ओपन शेल्समध्येच यामध्ये स्टोअर केलेले आहे. हे ऑर्गनायझर खूप जास्त स्पेशियस आहे. यामध्ये माझे सगळे जे काही बॉटम वेअर आहेत, जे काही टफ फॅब्रिकमध्ये आहेत ते सगळे यामध्ये छान असे बसवून घेतलेले आहे. सोबतच एक्स्ट्राचे टॉवेलसुद्धा मी यामध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत. लग्नानंतर मला माहीत नव्हतं की मला प्रत्येक साडीवरचे ब्लाऊज शिवणं काही कंपल्सरी नाही. त्या चक्करमध्ये मी खूप सारे पैसे माझे ब्लाऊज स्टिच करण्यामध्ये वेस्ट केले. म्हणजे प्रत्येक साडीवरती मॅचिंग ब्लाऊज स्टिच करणं ही माझी पहिली टेंडन्सी होती. पण जेव्हापासून मला कळायला लागले ना अगदी 4-5 मोजके ब्लाऊज आपल्या कपाटात असले ना आपल्या सगळ्या साड्यांवरती त्याचं काम होऊन जातं. आणि खरं सांगते मागच्या 2-3 वर्षापासून मी अगदी ना 4-5 ब्लाऊज आहेत ते माझ्या सगळ्या साड्यांवरती वापरत आहेत. म्हणजे जे कॉन्ट्रास्ट फॅशन असते ना ते मी खूप जास्त प्रिफर करते. मला खूप जास्त आवडते. जेवढे काही माझ्या पेस्टल साड्या आहेत, अगदी लाईट कलरच्या साड्या आहेत, त्यासाठी मी अगदी वेल्वेटचं एक ब्लाऊज आहे डार्क कलरचं तेच वापरते. आणि थोडेफार तिकडचे ब्लाऊज असले मग त्याच्या अकॉर्डिंग मी थोडंसं ॲडजस्ट करून घेत असते. आणि खरं सांगते यामुळे ना मला ना प्रत्येक साडीवरती ब्लाऊज स्टिच करण्याची गरजच पडत नाही. लवकरच मी तुमच्यासोबत माझं ब्लाऊजचं कलेक्शनसुद्धा शेअर करेल आणि तुम्हाला खरं सांगेल या ब्लाऊजवरती माझ्या किती साड्या जातात ते सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. सिटीमध्ये बघायला गेलं ना तर अगदी सिम्पल ब्लाऊज जरी शिवायचा असेल ना तर 300 रुपये आरामात कटतात. आणि हेवी साडी असेल तर बघ विचारूच नका, एक ब्लाऊज कमीत कमी 500-600 रुपयापर्यंत आरामात जातो. पण तुम्हाला खरं सांगते मी जेव्हापासून हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वापरते ना तेव्हापासून माझे बरेचसे पैसे सेव्ह झाले. म्हणजे मी काय करते, ठीक आहे तुम्ही जर 300-400 रुपये देऊन एक ब्लाऊज स्टिच करून घेताय, थोडेसे एक्स्ट्रा पैसे टाका जेणेकरून जे ब्लाऊज आहे ते तुम्हाला ना बऱ्याचशा साड्यांवरती जायला हवं. असं काहीतरी मी आयडिया करते आणि त्यानुसारच ब्लाऊज स्टिच करण्यासाठी टाकत असते. त्याची आयडियासुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. आता हे जे ब्लाऊज ऑर्गनायझर आहेत ना हे थोडेसे ना एका साईडनी ना सी थ्रू आहे, म्हणजे तिथे एक नेट दिलेली आहे. त्यामुळे ना आपल्याला लगेच कळून चुकतं की यामध्ये आपण कोणते ब्लाऊज ठेवलेले आहे. आणि याची जी क्वालिटी आहेत ना फॅब्रिकची ती सुद्धा खूपच छान आहे. मला तर हे ब्लाऊज ऑर्गनायझर खूप जास्त आवडले. यामध्ये मी माझे जेवढे काही डिझायनर हेवी ब्लाऊज आहेत ते छान असे ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे.
सोबतच मी काही साडी ऑर्गनायझर सुद्धा मागवले होते आणि हे खरंच खूप सुंदर क्वालिटीचे आहेत. हे जे ऑर्गनायझर आहेत ना, हे आपल्या साड्यांना आहे ना डस्ट पासून आहे ना खूप जास्त प्रोटेक्टेड ठेवतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, मी कधीही माझ्या ज्या साड्या आहेत त्या कधीही हँगरला हँग करून ठेवत नाही. कारण की नाही, यावरची जी काही हेवी एम्ब्रॉयडरी असते किंवा मग हेवी वर्क असेल ना, यामुळे काय होतं, आपण जर ही साडी सतत अशी हँग करून ठेवली ना, तर ती कालांतराने अशी ती खाली ओढल्या जाते आणि त्याची जी काही लेंथ आहे ना, ती थोडीशी डिस्टर्ब होते. आता तुम्ही हे कधी ऑब्झर्व केले का नाही ते नाही माहीत मला, पण मला तरी अनुभव आला आहे की ज्यावेळेस पण मी साडी हँग करून ठेवते ना, त्यावेळेस आपण जिथल्या ठिकाणी याला हँग केलं ना, त्या ठिकाणी याला खूप जास्त ताण पडतो. त्या ठिकाणी आपली साडी खूप जास्त अशी विरळ पडायला सुद्धा सुरुवात होते. आता हे जे साडी कवर आहे ना, हे थोडेसे असे कॉटनचे आहेत, थोडेसे नाही, कम्प्लिटली कॉटनचे आहेत. आणि हे मी स्पेशली माझ्या जे काही सिल्कच्या साड्या आहेत, ज्यांना की थोडंसं अशी हवेदार जागा लागते, अशा साड्यांसाठी मी मागवलेलं आहे. नाहीतर तुम्ही जे प्लास्टिकचे अगदी चीप क्वालिटीचे स्वस्तात मस्त असे जे ऑर्गनायझर भेटतात ना, ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. पण मला त्यांच्या कम्पेअरमध्ये हे ऑर्गनायझर खूप जास्त आवडतात. तुम्ही कधी अनुभवलंय का नाही माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगते, जे काही प्लास्टिकचे ऑर्गनायझर असतात ना, त्या ज्यावेळेस तुम्ही एकावर एक स्टॅक करताना त्यावेळेस ना ते खूप लवकर स्लिप होतात आणि ना परिणामी मेससुद्धा क्रिएट होतो. त्या विषयाने मला हे जे कवर आहे हे खूप जास्त आवडले. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, आता यांना डबल प्रोटेक्टेड ठेवण्यासाठी जे काही मी एक्स्ट्राचे जे कवर्स मागवले ना, म्हणजे हे अशा प्रकारचे ऑर्गनायझर, यामध्ये मी माझ्या सगळ्या साड्या छान अशा ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. आणि मधून आहे ना, या साड्या मी ना खालीवर करत असते, जेणेकरून आहे ना यांच्या ज्या क्रिसेस आहेत त्यासुद्धा रिमूव्ह होतील आणि यांची शेल्फ लाईफसुद्धा वाढेल. तुम्हाला खरं सांगते, लग्नापासून ते आत्तापर्यंतच्या माझ्या जेवढ्याही काही डिझायनर हेवी साड्या आहेत त्या सगळ्या माझ्याकडे आजपर्यंत नव्यासारख्या स्टोअर केलेल्या आहे. एकदाही मी त्यांना असं डॅमेज होईल असं काहीही झालेलं नाही. त्यामुळे ना मला असं वाटतं की मी तुम्हाला ना थोड्याफार तरी ज्या काही टिप्स आहेत ना, त्या तुमच्यासोबत शेअर करू शकते. अजून एक महत्त्वाचं, हे जे साडी कवर आहेत ना, हे तुम्ही सिल्कच्या किंवा नेटच्या, ज्यांना असं ब्रिदेबल फॅब्रिक असतं ना, म्हणजे ज्यांना थोडं जरी असं हवा वगैरे नाही भेटली तर त्यांना थोडासा उबट वास येतो, अशासाठी तुम्ही हे कवर 100% वापरू शकतात. जर तुम्ही रेग्युलर वापरणाऱ्या साड्या आहात त्यांच्यासाठी तुम्ही प्लास्टिकचे कवर आरामात वापरू शकतात. तर आता ह्या सगळ्या साड्या मी छान अशा ऑर्गनाईज करून घेणार आहे. आणि हे जे कपाट आहे ना, यामध्ये मी सगळं जे साडीच्या रिलेटेड सामान आहे ते सगळं यामध्ये स्टोअर केलेलं आहे. शेवटी मी तुम्हाला एक वॉर्डरोबचा टूर देणारच आहे, त्यामुळे ना अजिबात काळजी घेऊ नका. मी कसं ऑर्गनाईज आणि मॅनेज केले ना, ते सुद्धा मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर हे बघू शकता तुम्ही फायनल रिझल्ट. तर इथे बघू शकता तुम्ही माझ्या जेवढे काही साड्या आहेत, ब्लाऊज आहे, ती सगळे यामध्ये मी स्टोअर केलेले आहे. तर सगळ्यात वरती मी एक ब्लाऊज ऑर्गनायझर ठेवलेला आहे आणि त्याखाली मी 2 साड्यांचं ऑर्गनायझर ठेवलेलं आहे. साईडला थोडीशी जागा होती, तर त्यामध्ये मी माझी जी काही टोट बॅग आहे ती आणि रेग्युलर वापरणारं जे काही क्लच आहे ते ठेवलेलं आहे. त्या खालच्या ड्रॉअरमध्ये माझे डेली वेअरचे कपडे ठेवलेले आहे आणि त्याखाली सुद्धा मी माझ्या एक्स्ट्राच्या साड्या आणि जे काही एक्स्ट्राचे ब्लाऊज आहे ते ठेवलेले आहे. साईडला थोडी जागा आहे, त्यामध्ये मी माझे जे काही छोटे छोटे बॅग आहेत त्या ठेवलेल्या आहे. आता त्यानंतर दुसऱ्या कपाटाचा सुद्धा मी तुम्हाला टूर शेअर करते. तर बघू शकतात, सगळ्यात वरती मी माझे डेली वेअरचे जे कपडे आहेत, कुर्तीज आहे, पंजाबी ड्रेस आहे, ते हँग केलेले आहे. त्याच्या शेजारी मी माझं विंटर वेअरचं कलेक्शन आणि त्यावरती प्रथमचे कपडे ठेवलेले आहे. त्याखाली असे 2 कप्पे आहेत, त्यामध्ये मी प्रथमची फाईल आणि माझे डॉक्युमेंट, त्याच्या खालीच हे 2 ऑर्गनायझर मी ठेवलेले आहे. ज्यातलं वरचं जे ऑर्गनायझर आहे यामध्ये मी जे डेली वेअरचे कपडे असतात ते ठेवणार आहे, किंवा कधी मधी कपड्यांच्या घड्या घालायला मला टाईम भेटला नाही तर यामध्ये मी डायरेक्टली त्याला डंप करू शकते. त्याच्या खालच्या ऑर्गनायझरमध्ये सगळे बेडशीट, टॉवेल आणि जीन्स ठेवलेले आहे आणि त्या खालच्या ऑर्गनायझरमध्ये मी माझे जेवढे काही वेस्टर्न कपडे आहेत, पेटीकोट आहेत ते ठेवलेले आहे. आणि त्याखाली जे काही इंडियन ट्रेडिशनल आउटफिट असतात, जसे की अनारकली झाली, कुर्ती झाली, त्यासोबतच घागरा वगैरे, ते स्टोअर केलेलं आहे. तर असं काही मी माझं वॉर्डरोब ऑर्गनाईज केलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला माझं वॉर्डरोब ऑर्गनायझेशन, मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.